नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपले स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सत्राचा समारोप. दुसरं सत्र 9 मार्चपासून. पहिल्या सत्रात उत्तम काम झाल्याचा सरकारचा दावा. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी. विरोधकांची मागणी. पंतप्रधानांच्या वक्तव्याचा विपर्यास करून काँग्रेस विनाकारण वाद निर्माण करत आहे. संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार. स्वस्त धान्य दुकानातून सवलतीच्या दरात धान्य खरेदीसाठी आधार कार्ड बंधनकारक. मात्र आधार कार्ड नसलेल्यांना 30 जूनपर्यंत सवलत. अण्णाद्रमुकच्या नेत्या शशिकला यांचा सरकार स्थापनेचा दावा. समर्थक आमदारांचं पत्र राज्यपालांना सुपूर्द. राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी डिजिटल माध्यमातून प्रत्येक खेडं जोडणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. भाजपा सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं असून राज्य आणि केंद्रातलं सरकार संवेदनाहीन असल्याचा काँग्रेसचा आरोप. आणि हैदराबाद क्रिकेट कसोटीत भारत भक्कम स्थितीत. कर्णधार विराट कोहली आणि मुरली विजयची शतकी खेळी. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. आता बातम्या विस्ताराने. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिलं सत्र आज संपलं. दुसरं सत्र 9 मार्चपासून सुरू होईल. लोकसभेत आज पहिल्या सत्रातल्या शेवटच्या दिवशी अर्थसंकल्पावरच्या चर्चेला केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी उत्तर दिलं. वस्तू आणि सेवा करामुळे आपली करव्यवस्था सक्षम होईल असं ते म्हणाले. भारतीय अर्थव्यवस्था सुधारत असून थेट परदेशी गुंतवणूक विक्रमी स्तरावर पोहोचली असून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. गेल्या 2 वर्षात वित्तीय तुटीबाबतची परिस्थिती सुधारत असल्याचं त्यांनी आकडेवारीच्या आधारे सांगितलं. राज्यसभेतही आज केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा झाली. माजी वित्तमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी यंदाचा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचं सांगितलं. विमुद्रीकरणानंतर भ्रष्टाचार आणि काळ्या पैशात वाढ झाल्याची टीका त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी आज काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी केली. यावरून झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज 2 वेळा तहकूब करण्यात आलं. दरम्यान संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिल्या सत्रात उत्तम काम झाल्याचं संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. लोकसभेत 113% तर राज्यसभेत 97% काम झाल्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरं तर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं कौतुक केलं होतं. मात्र काँग्रेसने मोदी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याने विनाकारण नवा वाद निर्माण केला आहे असं संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी म्हटलं आहे. एवढे घोटाळे होऊनही मनमोहन सिंग यांनी स्वतःवर डाग लागू दिला नाही असं पंतप्रधान म्हणाले होते. असं सांगून काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं अनंतकुमार म्हणाले. पंतप्रधानांनी माफी मागण्याची विरोधकांची मागणी माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावली. पंतप्रधानांचं काल राज्यसभेत भाषण सुरू असताना काँग्रेस सदस्यांनी अडथळा आणल्याबद्दल नायडू यांनी काँग्रेसवर टीका केली. तसंच पंतप्रधान आणि संसदेचा अनादर केल्याबद्दल काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी नायडू यांनी केली आहे. रेशनच्या म्हणजेच स्वस्त धान्य दुकानातून सवलतीच्या दरात धान्य घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचं करण्याचा निर्णय आज सरकारने घेतला. अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत 1,40,000 कोटी रुपयांचं लक्ष्य चांगल्या पद्धतीने गाठता यावं यासाठी आणि पारदर्शकतेसाठी हा निर्णय घेण्यात आला. मात्र ज्यांच्याकडे सध्या आधार कार्ड नाही त्यांना अर्ज करण्यासाठी 30 जूनपर्यंत अन्न कायद्याअंतर्गत सवलत देण्यात आली आहे. अण्णाद्रमुकच्या महासचिव व्ही.के. शशिकला यांनी आज संध्याकाळी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवनात भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. आपल्या समर्थक आमदारांच्या नावांची यादी सादर करून सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्याची विनंती त्यांनी राज्यपालांना केली. पनीरसेल्वम यांच्या राजीनाम्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी शशिकला यांची विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
मात्र आपल्याला राजीनामा देण्यास भाग पाडल्याचं तसंच गरज पडल्यास आपण राजीनामा मागे घेणार असल्याचंही काळजीवाहू मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी स्पष्ट केल्यामुळे तामिळनाडूत राजकीय पेच निर्माण झाला। दरम्यान पन्नीरसेल्वम यांनीही आज राज्यपालांची संध्याकाळी भेट घेतली आणि राज्यातील राजकीय परिस्थितीविषयी चर्चा केली। राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रत्येक खेड्याला डिजिटल माध्यमातून जोडण्यात येणार आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जळगाव जिल्ह्यातल्या म्हासवद इथे एका प्रचार सभेत सांगितलं। शासनाने शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून राज्यातली 11,000 गावं टंचाई मुक्त केली असल्याचा दावा फडणवीस यांनी यावेळी केला। आज देशामध्ये माननीय मोदी साहेबांचं सरकार आणि राज्यामध्ये आपलं सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थानं या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार या मूलभूत सोयी सामान्य माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे याचा प्रयत्न आपण सुरू केला। आधुनिकतेकडे आपल्याला जायचं आहे आणि आधुनिकतेकडे जाण्याकरता पूर्वी गावाला रस्ता पोहोचला तर गाव समृद्ध व्हायचं, पण आता रस्त्यासोबत कनेक्टिव्हिटी पोहोचली पाहिजे, तंत्रज्ञान पोहोचलं पाहिजे, त्याशिवाय आपलं गाव समृद्ध होऊ शकत नाही। आणि म्हणून महाराष्ट्रात आम्ही निर्णय घेतला आणि 2018 डिसेंबर पर्यंत या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये कनेक्टिव्हिटी पोहोचवायची आणि त्या माध्यमातून प्रत्येक गाव हे डिजिटल करायचं, प्रत्येक गाव हे मॉडेल गाव तयार करायचं, ते स्मार्ट गाव तयार करायचं, हा प्रयत्न आम्ही सुरू केला। आम्ही शिक्षणाचं सार्वत्रिकरण करतोय। जळगाव जिल्ह्याने नेहमीच भाजपची पाठराखण केली आहे, त्यामुळे जिल्हा परिषदेत भाजपला एकहाती सत्ता मिळाली तर जिल्ह्याचा विकास करून दाखवू असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं। या सभेला जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे उपस्थित होते। सोलापूर जिल्ह्यातही मुख्यमंत्र्यांनी भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतल्या। राज्यातलं सरकार ग्रामीण विकास केंद्रबिंदू मानून काम करत असल्याचं प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी इथे प्रचार सभेत केलं। ग्रामीण भागाच्या विकासासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे महत्त्वाचं माध्यम आहे, परंतु प्रस्थापितांनी सर्व स्तरांवर राजकारण करून योजनाच राबवल्या नाहीत। ग्रामीण भागातल्या गरीब शेतमजूर यांना हक्काचं घर, वीज, पाणी, आरोग्य सेवा, शिक्षण देण्यासाठी भाजप सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। माळशिरस तालुक्यातल्या वेळापूर इथे प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली। जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची असते, एक बँक बुडीत निघाली तर शेतकऱ्यांचं नुकसान होतं। अनेक जिल्हा बँका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बुडवल्या असं सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा खरा विकास आम्ही करून दाखवू असं आश्वासन दिलं। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। याप्रसंगी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते। शिवसेनेने मुंबईतल्या जनतेसाठी आतापर्यंत अनेक समाजोपयोगी कामं केली असून यापुढेही करत राहील असं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं। ते आज मुंबईत अंधेरी इथल्या प्रचार सभेत बोलत होते। मुंबईत राहून मुंबई विरोधी बोलणाऱ्यांची शिवसेना गय करणार नाही असं सांगत दरवर्षी 2 लाख कोटी रुपये कर रूपाने देणाऱ्या मुंबईची तुलना पाटणाशी कशी करता असा सवालही ठाकरे यांनी केला। भाजप सत्तेसाठी कुणाशीही हातमिळवणी करत आहे। आधी भाजपच्या मंचावर अडवाणी, वाजपेयी, सुषमा स्वराज असायच्या, आता मात्र चित्र बदललं आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली। पंतप्रधानांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावरही ठाकरे यांनी खरमरीत टीका केली। केंद्र आणि राज्यातल्या भाजपा सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं असून हे सरकार संवेदनाहीन असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यातल्या पोमनाळा इथे प्रचार सभेत केली। नांदेड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि चव्हाण यांनी संयुक्त सभा घेतल्या। विकास फक्त काँग्रेसच करू शकते असं सांगून अशोक चव्हाण म्हणाले की संपूर्ण देशात काहीही झालं तरी नांदेड जिल्हा नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिला आहे। त्यामुळे याही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला एकहाती सत्ता द्यावी असं आवाहन केलं।
विमुद्रीकरणाचा निर्णय घेऊन सरकारने सामान्य लोकांना विनाकारण त्रास दिला, त्याचं उत्तर आता जनता मतपेटीतून नक्की देईल असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला। शिवसेनेने राज्यातल्या सरकारचा पाठिंबा काढून घेऊन आपण वाघ आहोत हे एकदा सिद्ध करावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातल्या ढवळी इथे प्रचार सभेत केलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुमन पाटील होत्या। पक्ष बदलू आयाराम गयाराम यांना घेऊन दीर्घकाळ राजकारण करता येत नाही। भाजपला राज्यात स्पष्ट बहुमत नाही, त्यामुळे पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागेल। शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यावर भाजपात प्रवेश केलेल्यांना पश्चात्ताप होईल असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले। शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यातलं सरकार कार्यरत असून यापुढेही जनतेच्या भल्यासाठीच काम करेल असा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री तसंच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज व्यक्त केला। ते जालना जिल्ह्यातल्या भाटेपुरी इथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलत होते। राज्यात सध्या भाजप आणि शिवसेना यांच्यात निर्माण झालेल्या वितुष्टाबद्दल जानकर म्हणाले, दोन्ही पक्षांमध्ये समन्वय राखण्याची आपली भूमिका असून युती कायम राहण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। लातूर जिल्ह्यातली आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था सुधारण्यासह रेल्वे सुविधेचाही अंतर्भाव भाजपच्या लातूर जिल्हा परिषद निवडणूक वचननाम्यात करण्यात आला आहे। कामगार मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला। जिल्हा परिषद रुग्णालयाची आणि शाळेची दुरावस्था झाल्यामुळे ग्रामीण जनतेचे हाल होत आहेत, हे चित्र आम्ही बदलवून टाकणार असल्याचं संभाजी पाटील यांनी यावेळी सांगितलं। लातूरमधल्या तेल कारखान्यात झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी 5 जणांची समिती नियुक्त केली असून या कारखान्यात कामगारांना सुरक्षेची सर्व साधनं उपलब्ध करून दिली जात नाहीत, तोपर्यंत कारखाना सुरू करण्याची परवानगी दिली जाणार नाही असं कामगार मंत्री संभाजी पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं। रेल्वेतून प्रवास करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींसाठी सुविधा पुरवणं हे रेल्वेचं कर्तव्यच असून सध्याच्या सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी अर्थसंकल्पात वेगळी तरतूद केली जावी अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने आज केली। याविषयी निश्चित नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश एका सामाजिक संस्थेने दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती व्ही.एम. कानडे आणि न्यायमूर्ती पी.आर. बोरा यांच्या खंडपीठाने मध्य तसंच पश्चिम रेल्वेला दिले। रेल्वे स्थानकं, प्लॅटफॉर्म तसंच रेल्वे गाड्यांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी पुरेशा सुविधांचा अभाव असल्याचं या याचिकेत म्हटलं होतं। यासंबंधी केलेल्या उपाययोजनांविषयी येत्या 6 आठवड्यात एक अहवाल दाखल करण्याचे निर्देश यावेळी खंडपीठाने मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिले। न्यायालयातले प्रलंबित खटले सामंजस्याने झटपट निकाली निघावेत यासाठी लोक अदालतीचं आयोजन करण्यात येतं। लोक अदालतीबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी सोलापूरमध्ये आज जिल्हा न्यायाधीश आणि वकिलांनी प्रबोधन रॅली काढली। न्यायालयीन यंत्रणा अपुरी पडत असल्यामुळे अनेक किरकोळ खटले वर्षानुवर्ष प्रलंबित असतात। असे खटले हे लोक अदालतीच्या माध्यमातून निकाली काढता येतात। पंढरपूरमध्ये येत्या 11 फेब्रुवारीला लोक अदालत आयोजित करण्यात आली असून या संधीचा फायदा घेण्याचं आवाहन जिल्हा न्यायाधीश पी.आर. देशमुख यांनी केलं आहे। क्रिकेट भारत आणि बांगलादेश यांच्यात हैदराबाद इथे आजपासून सुरू झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या 3 बाद 356 धावा झाल्या होत्या। कर्णधार विराट कोहली 111 धावांसह आणि अजिंक्य रहाणे 45 धावांसह मैदानात आहेत। मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहली यांची शतकं आजच्या दिवसाची वैशिष्ट्ये ठरली। सकाळी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र बांगलादेशचा जलदगती गोलंदाज टस्किन अहमद यांनी सलामीवीर राहुलला केवळ 2 धावांवर बाद करून भारताला पहिला हादरा दिला। त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावर आलेल्या चेतेश्वर पुजारा आणि सलामीवीर मुरली विजय यांनी सावध फलंदाजी करत आणखी पडझड होऊ दिली नाही। या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 178 धावांची भक्कम भागीदारी केली, मात्र चेतेश्वर पुजाराचं शतक 17 धावांनी हुकलं। त्याला मेहंदी हसनने 83 धावांवर बाद केलं। हवामान काश्मीर खोरा आणि लडाख क्षेत्रामध्ये काल पुन्हा हिमवृष्टी झाल्यामुळे या भागात कडाक्याची थंडी पडली आहे।
दक्षिण काश्मीरच्या काही भागात तापमान उणे 2 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. पहलगाम, गुलमर्ग, कुपवाडा इथेही हिमवृष्टी झाली. राज्यात कोकणातल्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ, तर विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं. राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथे 13.0 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तापमान सेल्सिअस अंशांमध्ये मुंबई 32 आणि 17, नागपूर 34 आणि 14, पुणे 33 आणि 15, औरंगाबाद 32 आणि 19, नाशिक 31 आणि 13, कोल्हापूर 33 आणि 18, रत्नागिरी 31 आणि 18, सोलापूर 35 आणि 18 आणि अमरावती किमान तापमान 15 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सत्राचा समारोप. दुसरं सत्र 9 मार्चपासून. पहिल्या सत्रात उत्तम काम झाल्याचा सरकारचा दावा. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, विरोधकांची मागणी. पंतप्रधानांच्या वक्तव्याचा विपर्यास करून काँग्रेस विनाकारण वाद निर्माण करत आहे, संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार. स्वस्त धान्य दुकानातून सवलतीच्या दरात धान्य खरेदीसाठी आधार कार्ड बंधनकारक, मात्र आधार कार्ड नसलेल्यांना 30 जूनपर्यंत सवलत. अण्णाद्रमुकच्या नेत्या शशिकला यांचा सरकार स्थापनेचा दावा. समर्थक आमदारांचं पत्र राज्यपालांना सुपूर्द. राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी डिजिटल माध्यमातून प्रत्येक खेडं जोडणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. भाजपा सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं असून राज्य आणि केंद्रातलं सरकार संवेदनाहीन असल्याचा काँग्रेसचा आरोप. आणि हैदराबाद क्रिकेट कसोटीत भारत भक्कम स्थितीत. कर्णधार विराट कोहली आणि मुरली विजयची शतकी खेळी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.